श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमः। श्री गुरुभक्ताचे घरी स्वये ज्ञान करी चाकरी सुख शांती दारी तिष्ठती हात जोडोनिया। श्री गुरुपाय ज्याचे चित्ती समस्त विद्या तया हाती। श्री गुरुनाम अखंडिती स्मरता समाधी लागतसे। भाग्योदया कारण श्री गुरु सेवा साधन सर्व सुखोत्पत्तीचे स्थान ते हे जाणा गुरु सेवा। म्हणून जाणते गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे। जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती। चैतन्य वृक्षाचे श्री गुरुमूळ देवता शाखा सकळ। विद्या ज्ञान सुख केवळ पाने श्री गुरु वृक्षाची। मुळासी घालिता पाणी ते पोहोचे पानोपानी। तैसे श्री गुरु भजता जाणी सकळ देवता संतुष्टते। जैसे प्राशिता अमृत सकळ रस येती त्यात। एक श्री गुरु पासित पूर्ण जाहल्या साधना। श्री गुरु सेवा अमृत प्राशिता भक्त अमर होत। म्हणून श्री गुरु चरणरत रहावे सदा भक्तानी। धिक् बलं धिक् धनं तेषां धिक् कुलं धिक् विचेष्टितं। तेषान्नोत्पद्यते भक्तिः गुरुर्देवे महेश्वर। पार्वती म्हणे महेश्वर त्याच्या धन बल कुलाधिकार। श्री गुरु सेवेसी तत्पर नाही जाणा मनुष्य जो। म्हणून सर्व त्यजोन आधी सेवा श्री गुरु चरण। संतुष्टविता श्री गुरु मन ईश्वरं प्रसन्न होतसे। असो गगनगडावरी सर्वश्वरे श्री गगनगिरी। जाताई सेवे करी सेवा करीती प्रेमाने। एके दिनी ताई पहात स्वामी बैसले असत। कुंकुमताट पुढ्यात भरले असे तयांच्या। भरभरोनी कुंकुम घेत वक्षासी आपुल्या थापित। जाताई होई विस्मित पाहत राही ते दवा। पुन्हा पुन्हा कुंकुम घेती वक्षासी आपट्या लाविती। ताई मनी म्हणती वक्ष दुखते वाटते। तव तेथे अकस्मात प्रकाश दिसे अद्भुत। वक्ष होऊनी प्रकाशित चमको लागे ते दवा। पूर्ण चंद्र प्रकाशत तैसा देह चमकत। प्रकाश फाके सर्वत्र देहातुनी श्री स्वामींच्या। रत्नजडितोंकार दिसे स्वामी वक्षांतर। जाताई नमस्कार करीती स्वामीसी ते दवा। प्रसन्न होऊनी श्रीनाथ स्वामी गगनगिरी समर्थ। जाताईसी म्हणत मागा हवे काय ते। भयभीतताईचे अंतर म्हणती देवा तू ईश्वर। कल्याण विश्वाचे कर याहुनी नको तुझे काही। नवग्रस्थानी केदिनी बैसले श्री गगनगिरी मुनी। या ताई सन्निधानी होत्या तेथे बैसलेल्या। अकस्मात ताई पहात देह स्वामींचा वाढत। क्रमाक्रमाने जात आकाशापर्यंत श्री स्वामी। भूमी गगनपर्यंत व्यापले श्री गगनगिरीनाथ। जाताई भयभीत होनिया पाहतसे। जैसा उगवता भास्कर नाशे सर्व अंधकार। विश्वरूप गगनगिरी गुरुवर तैसा विश्व व्यापतसे। दिसे पृथ्वी सममुख डोई जटांचा पर्वत। सूर्य चंद्र समदिसत दोन्ही नयन स्वामींचे। उगवले कोटी आदित्य तैसे तेज अद्भुत। राहे श्री गगनगिरीनाथ त्रिभुवनासी व्यापोनिया। शतकोटी देवता तेथ दिसते स्वामी देहात। प्रतिरोम मुळात एक देवता राहतसे।
एक एक रोम शतयोजन दिसे लांब विस्तीर्ण देह सारा त्रिभुवन व्यापून राहे स्वामींचा ताई होऊनी भयभीत स्वामी लागी प्रार्थित हे नाथ गगनगिरी समर्थ कोणा हात आपण हो तुझे तेज अपरिमित सूर्य तुझ पुढे खद्योत माते कैसे साहत तेज तुझे हे गुरुराया देवा तू परमेश्वर वेदशास्त्रा अगोचर तेजाचा तू सागर कवणे तू ते वर्णावे देवा तू अनंत तुझा महिमा अनंत माया तुझी अनंत अनंत सृष्टी करता तू तव चरणांची प्रौढी वसती तीर्थे क्रोडी वर्णिती श्रुती घडोघडी चरण पवित्र म्हणून या त्रैमूर्तीचा अवतार तुची दत्त दिगंबर न कळे पार हरिहर वेदमूर्ती गुरुनाथा तू आदि अंतरहित विश्वव्यापक समर्थ हे गगनगिरी नाथ सानवावे आता तू सुंदर रूप सावळे जे आम्ही नित्य पाहिले तेची धरोनी ये वेळे मज लागी दावितू ऐसे ताई प्रार्थित सान होती गुरुनाथ ज्या ताई ते पुसत भ्यालात का मानसी नमोनी स्वामी चरणामृती ज्या ताई पुसती कैसे आपण अकस्माती विराट रूप घेतले यासी विश्वरूप म्हणती ऐसे स्वामी सांगती दाविले मी तुझ प्रती अंशात्मक दृष्टी पुढे ऐसा श्री गुरु साकार परब्रह्म तो परात्पर राहुनी गगनगडावर सकल लोकातारीतसे चिंताची चिंतामणी करी कामना कामधेनु रूपधारी कल्पने ते कल्पतरू करी ऐसा महिमा श्री गुरूंचा नयनी घालिता अंजन सर्वत्र दिसे सुवर्ण श्री गुरु कृपा अंजन घालिता ब्रह्म दिसदसे भावया गुरु कृपा पूर्ण करावे धर्माचे आचरण परोपकाराणि दान करीत रहावी सर्वदा विवेक धरावा पूर्ण अभ्यासे धरावे सद्गुण होनिया गुरु शरण लीन रहावे गुरुपायी गुरुवाक्ये धुवावे मन मग भ्रांती जाई संपूर्ण जैसे समुद्री लवण पडता सागर होतसे ईश्वर प्रसन्न माग भक्ता वरदान ऐसे म्हणता सज्जन मागा तुम्ही गुरुभक्ती साधनांचे सर्व साधन जाणा तेची गुरुध्यान श्री गुरुभाव परिपूर्ण म्हणून हृदयी धरावा गुरुपासूनी देह दूर परिपासी राहे अंतर चिंतन करी निरंतर केव्हा पाहेन चरणांसी कोणी घेता गुरुनाम ज्याचे चित्त होई प्रसन्न ऐशा भक्तांसी ज्ञान स्वय येऊनी वरीतसे श्री गुरुचरणींचे जल तेची म्हणे तीर्थ सकल श्री गुरुचरण कमल हृदयी सदा ध्यातसे गुरु सेवा हेची व्रत निमग्न गुरु सेवेत अखंड गुरु भक्तीत बुडोन या राहे जो स्वय भगवान शंकर उघडती ज्ञानाचे द्वार ऐसा भक्त साचार संतोष देई ईश्वरा श्री गुरु भक्तीचे महिमान वर्णू शके ऐसा कोण ज्यासी स्वय उमारमण अर्चितसे सर्वदा श्री गुरु भक्त जयाताई नित्य गडावरी येई श्री गगनगिरी तिचे हृदयी राहे सदा सर्वदा सुधाताई नामक पीडित स्त्री होती एक वावया बाधा मुक्त येऊनी गडावरी राहतसे स्वामी म्हणती जातायसी न्यावे सुधातायसी गहनीसी गहनीनाथ समाधीसी दर्शन करुनी आणावे ऐसे म्हणता श्री गुरुनाथ ताई सुधातायसी नेत गहनीनाथ समाधी प्रत नेऊनी दर्शन करवितसे तेथे ती पडोनी राहात
ज्याताई तिसी म्हणत सूर्य अस्तासी जात, चला जाऊ माघारा. ज्याताई विनवीत परीती न उठत, काही केल्यान ऐकत, हाले चिना तेथोनिया. होई तव सूर्यास्त अंधार दाटू लागत, ज्याताई भयभीत म्हणती करावे काय आता. म्हणून स्वामींसी प्रार्थित, हे देवा स्वामी समर्थ, श्री गगनगिरी आदिनाथ, धाव पाव आता तू. होता रात्र येथवरी, कैसे यावे माघारी, या स्त्रीसी सत्वरी देई बुद्धी उठण्याची. ऐसे म्हणून प्रार्थित, तव चमत्कार होई तेथ, एक तपस्वी येत तेजस्वी रूपतयाचे. सवे असती दोन सेवक, घेऊन येती ते नाथ. ज्याताईसी म्हणत, स्वामी आम्हा पाठविती, गेला नाही परत, म्हणून पाठविती गुरुनाथ. तुम्हाला गी येथ प्रत, न्यावयासी मी आलो. चला आता त्वरित, स्वामी आपणा पाचारित, तव ताई त्या सांगत, न उठती या म्हणून या. तेजस्वी ती योगी मूर्ती, जाऊनी सुधा ताई प्रती. चला गुहेत सत्वर गती, स्वामी प्रतीक्षा करीतसे. ऐसे तिसी सांगत, ऐकोनी सुधा ताई उठत, सत्वर चालू लागत. सर्व येती गुहे माझी, मंचकावरी हास्यवदनी, बैसले श्री गगनगिरी मुनी. ज्याताई येऊनी वंदन करीती चरणाना. तेजस्वी तपोनिधी तेथ, उभे राती गुहेत, म्हणती ज्याताई प्रत, तृषे जीव व्याकुळला. आणा त्वरित जीवन, तृषे व्याकुळले प्राण. ज्याताई ऐकून सत्वरी जल पुढे केले. जलपात्र धरोनी करी, घ्या म्हणती तेथवरी. तो म्हणे तय अवसरी, अस्पृश्य मी जातीचा. मीन शिवे पात्रास, घाला जलधारेस. ऐसे म्हणून स्वकरास, मुखासी त्याने लाविले. वरोनिया जलधार, ओतिती त्यांचे करावर. ज्याताई येणे प्रकार, तहान त्याची शमविती. दोन्ही करो भारोन, म्हणे ज्याताई लागून. होईल तुझे कल्याण, श्री गुरुकृपे करोनिया. ऐसे वदोनी ते नाथ, तक्षणी होती गुप्त. ज्याताई होऊनी विस्मित, पाहत तेवा राहिल्या. विस्मय स्वामींसी पुसत, कोण होते ते नाथ. का फसविले मजप्रत, अस्पृश्य ऐसे सांगोनिया. हासोनी स्वामी म्हणत, ते होते गहनी नाथ. दर्शन देण्या तुझ प्रत, पाचारले मी त्यांना. ताई होऊनी दुःखित, म्हणती फसविले मजप्रत. परी आपण समर्थ, कान मजला सांगावे. स्वामी म्हणती ते वेळे, जरी नाही ओळखिले. पाहिली नाथ चरण कमळे, तेची पुरे जन्मासी. स्वय येऊनी गहनी नाथ, तव हस्ते जलप्राशित. आणि आशीर्वाद देत, होईल कल्याण म्हणून या. याहुनी कायाणिक, श्रेष्ठ जगा माझी देख. ज्याताई तव म्हणत, लीला तुमची ही सारी. येणे परी आनंदात, ज्याताई सेवा करीत. भाग्ये श्री गुरुनाथ, सेवा जोडली त्या लागी. आकल्प जन्मनाम कोट्या, जपव्रत तपक्रिया. तत्सर्वं सफलं देवी, गुरुदर्शन मात्रतः. कोटी जन्मांचे साधन, जप तप योगाचरण. होई श्री गुरु दर्शन, हृदयी उपजे गुरुभक्ती. सर्व पुण्यांचे पुण्य, तेची जाणा गुरुदर्शन. उपजता गुरुभाव पूर्ण, परमानंद लाभतसे. वंदेहं सच्चिदानंदं, भेदातीतं सदा गुरुं. नित्यपूर्ण निराकारं, निर्गुणं स्वात्मसंस्थितं. करू गुरुशी वंदन, जाऊ तयासी शरण. तया वीण जगी अन्य, देवदुसरासे चिना. गुरु भेदात तत्पूर्ण, गुरु निराकार निर्गुण.
परमात्मपदी राहून भक्ता लागी तारितसे करिता श्री गुरु ध्यान प्राप्त होई परमस्थान अक्षयपद पावन जीवराहे कैवल्ली ध्यानं शृणु महादेवी सर्वानन्दप्रदायकं सर्वसौख्यं करं नित्यं भुक्तिं मुक्तिं प्रदायकं सर्वसुखाचे साधन एकचित्ते गुरुध्यान पूर्णानंद देवन भुक्ती मुक्ती देतसे ऐसे म्हणे महादेव करी श्री गुरूंचा गौरव पार्वती श्री गुरुदेव भक्तिभावे पूजितो मी तोची एक संपूर्ण जाणे श्री गुरु महिमान श्री गुरु सप्तशती म्हणून कारुण्य श्री शंकराचे तयाचे चरणांवरी मस्तक ठेवी दत्तगिरी तुझी कृपा गगनगिरी दयामदसे देतसे म्हणून तपाचे जे तप योगियांसी परमसुख भक्तिमार्गाची पेठ ते हे जाणा गुरुभक्ती श्री गुरुभक्तीचा महिमा स्वये नेणे ब्रह्मा एका शंकराविणा नेणे कोणी श्री गुरु ते गुरु तोची ईश्वरू ईश्वर तोची स्वये गुरु ऐसे म्हणोनी साचारू वेदशास्त्रे वाखाणिती म्हणोनिया गुरु सप्तती भुक्ती मुक्तीच दायिनी ऐके शिवे कल्याणी अपार महिमा श्री गुरूंचा जैसे सदा नूतन पार्वती तुझे वदन तयाहुनी शतकोटी गुण अगाध महिमा श्री गुरूंचा देवा गगनगिरी समर्था तुझ वर्णावया असमर्थ परी शिवकृपे किंचित यथामती वर्णियले मी गुरु सेवेसी लुळा गुरुभक्ती माझी पांगुळा श्री गुरुमार्गी आंधळा ऐसा पामर दीन मी श्री गुरुस्तुती सी मुका गुरु पुण्ये पाळितो देह फुका परी मना माझी देखा प्रेम तुमचे चरणांवरी करी देह मन तयार श्री गुरु सेवेसी तत्पर अभिप्रेत श्री शंकर तैसी घडो गुरु सेवा जी सेवा तव कृपे गुरु भक्ती माते याहुनी काय आणिके न मागे मी तुझ लागी तव चरण जेथे पडती तेथे होईन मी माती जेथे तुझी वसती तेची होईन मी स्वये श्री गुरु भक्ती जीवन भावे गुरु प्रेमे मन भरावे गुरु सेवेत मरावे हेची द्यावे मजलागी करिसी जल प्राशन तेची व्हावे मी जीवन करिसी जे भोजन पदार्थ होईन मी स्वये श्री गुरु सेवा सर्वांगिनी व्हावी माझी स्वामिनी श्री गगनगिरी चक्रपाणी दान देई मजला तू ऐसी संपूर्ण गुरुभक्ती देई देवा मज प्रती श्री गगनगिरी चक्रवर्ती दाता अखिल विश्वातू परिसा श्रोते गुरु कथा जेणे हरती भवभय व्यथा येऊनी चित्ता शुद्धता श्री गुरु भक्ती प्राप्त होई एके दिनी रात्रीत स्वामी नवग्रह स्थानात बैसोनी होते तेथ समवेत होत्या सेविका जाताई आणि बडीबाई या दोन सेविका पाही स्वामी समवेत राही संभाषण असे चालले तव तेथे अकस्मात जोरजोराने आवाज येत स्वामी म्हणती दोघींव्रत ध्यान देऊनी ऐकावे कसला आवाज येतो ध्यान देऊनी ऐकातो मग तुम्हा सांगतो ऐसे तया सांगती दोघी एकाग्रे ऐकती स्वामी तयांसी म्हणती आता सांगा मज प्रती काय ध्वनी येतसे बडीबाई म्हणत आवाज थोर आहे येत वाटे पाषाण गडगडत वरोनी खाली पडताती जाताई सांगत खडावांचा आवाज येत स्वामी अदृश्य रूपे दत्त फिरती येथे वाटते हासुनी स्वामी म्हणत आहे तुझे सत्य आपल्या खडावा वाजवीत दत्त गेले योनिया पहा कर्म प्रारब्ध
दत्त खडावा वाजत परी ऐकू येत भिन्न प्रकारे दोघीना श्री गुरु सेवे शुद्ध चित्त म्हणोनी सत्य उमजत दत्त खडावा वाजत कळोनी येई ताईना असता अशुद्ध पूर्व कर्म भेटे जरी नारायण कर्मदृष्टी बांधोन मानव म्हणवी तया लागी श्री गगनगिरी भगवान स्वय आहे चैतन्य पर्यामुचे कर्म गहन म्हणोनी मानव दिसतसे ईश्वर म्हणे देवीसी सर्वसाध्य गुरुभक्तांसी सुलभ आहे अप्रयासी साधन सायुज्य मुक्तीचे जाताई परमभक्त कथा त्यांच्या अमित येथे तुम्हा संक्षिप्त सांगितल्या श्री गुरुकृपे इति श्री गुरु सप्तशती पंचमोऽध्यायः श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु हरये नमो हरये नमः